ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मिशन बिगिन अगेन बाबत राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे। यानुसार मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सला परवानगी देण्यात आली आहे। मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स मात्र बंदच असतील। मिशन बिगिन अगेन अंतर्गत दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची मुभा आता देण्यात आली आहे। टॅक्सी आणि कॅबमध्ये 1+3, रिक्षामध्ये 1+2, चारचाकीमध्ये 1+3 अशी परवानगी असणार आहे। मात्र हा प्रवास करताना यावेळी मास्क वापरणं मात्र अनिवार्य असेल। राज्यातील शाळा महाविद्यालयं तुर्तास बंद राहणार आहेत। स्विमिंग पूलला सुद्धा परवानगी देण्यात आलेली नाहीये। जिम सुरू करण्याबाबतही कुठला निर्णय घेण्यात आलेला नाहीये। केंद्रीय मंत्रिमंडळाने तब्बल 34 वर्षांनंतर नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे 10वी आणि 12वी बोर्ड नव्या धोरणानुसार रद्द करण्यात आलाय। बोर्डाचं महत्त्व आता कमी करण्यात येणार आहे। नव्या धोरणानुसार वर्षातून एक परीक्षा नाही तर सेमिस्टरवर भर दिला जाणार आहे। विद्यार्थ्यांना 2 वेगवेगळ्या शाखांमध्ये आता शिक्षण घेता येणार आहे। विज्ञानासोबत समाज विज्ञानाच्या संशोधनाची सुद्धा सोय केली जाईल। तसंच सर्व विद्यापीठांसाठी आता एकच नियम असेल। नव्या शिक्षण प्रणालीनुसार आता 5वी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतूनच दिलं जाणार आहे। एमफिलची डिग्री कायमची बंद करण्यात आली आहे। पाली, पार्शियन आणि प्राकृतसाठी एक राष्ट्रीय संस्था उभारण्यात येईल। ई कोर्सेस किमान 8 भाषांमध्ये सुरू होतील तर स्थानिक भाषांना सुद्धा आता प्राधान्य देण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण क्षेत्राबाबत अजून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। HRD मंत्रालयाचं नाव आता शिक्षण मंत्रालय असं करण्यात आलंय। त्याची घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे। राज्यातील वाढीव वीज बिलाप्रकरणी 93% ग्राहकांना फायदा होणार आहे, कारण सरकार वाढीव वीज बिलात 20 ते 30% सूट देण्याची शक्यता आहे। वीज बिल सूट देण्यासाठी जानेवारी ते मार्चमधील 20 युनिटचा विचार केला जाणार आहे। तसा प्रस्ताव सरकार MERCला देणार आहे आणि MERCनं हा प्रस्ताव मंजूर केल्यास पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। सध्या राज्यातील वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। मनसेच्या नवी मुंबईतल्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या वाढीव वीज बिलांची होळी केलेली आहे। महाराष्ट्रात काल दिवसभरात 9211 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे राज्यात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सध्या 1,46,129 इतकी झाली आहे। महाराष्ट्रात काल 298 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। राज्यातला मृत्यूदर हा 3.61% पोहोचलाय। तर राज्यात आतापर्यंत 2,39,755 जण कोरोनामुक्त झाले। कोरोनाविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत। सकाळी 9 वाजता ते पुण्याकडे रवाना होतील। दुपारी 12:15 वाजता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची कोरोना संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींसोबत बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी 2:30 वाजता त्यांची याच संदर्भात प्रशासकीय यंत्रणांसमवेत बैठक होईल। मुंबईमध्ये काल दिवसभरात 1,118 आणखीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, पण दुर्दैवानं 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय। मुंबईत काल 916 जण कोरोनामुक्त झाले। राज्यात काल 236 पोलिसांना कोरोना झालाय तर एकाचा मृत्यू झालाय। आतापर्यंत 98 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तर राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा एकूण आकडा 8,958 वर पोहोचलाय। त्यात आता 1,898 कोरोनाग्रस्त पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत। नागपूर जिल्ह्यात काल 305 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत। जिल्ह्यात काल 379 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय। तर काल जिल्ह्यात एकूण 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून नागपूर जिल्ह्यातल्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 107 वर पोहोचलाय। नाशिक जिल्ह्यात काल 570 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे, तर 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय। त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 484 वर पोहोचलाय। तर जिल्ह्यात आतापर्यंत 10,280 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। औरंगाबाद जिल्ह्यात काल 197 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली, तर जिल्ह्यामध्ये 342 जण कोरोनामुक्त झालेत। जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13,566 झाली आहे, तर आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 464 जणांचा मृत्यू झाला आहे।
मुंबईत माहीमच्या फॅमिली केअर सेंटरच्या दारात रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातलाय। कोरोना नसतानाही रुग्णावर कोरोनाचे उपचार केल्याचा आरोप नातेवाईकांनी करत तिथे गोंधळ केला। उपचारादरम्यान 32 वर्षीय तरुणाचा 25 जुलैला मृत्यू झाला होता। दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाच्या नावावर आणलेली औषधं आपल्या रुग्णाला दिल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। कोरोना रुग्णांकडून अवास्तव बिलं आकारल्याप्रकरणी कल्याणच्या AADG रुग्णालयाला केडीएमसीनं दणका दिलाय। या रुग्णालयाची कोविड हॉस्पिटल म्हणून असलेली मान्यता रद्द करण्यात आली असून हॉस्पिटलची नोंदणी सुद्धा 1 महिन्यासाठी निलंबित करण्यात आली आहे। AADG हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून अवाजवी बिल आकारलं जात असल्याच्या अनेक तक्रारी केडीएमसीकडे आल्या होत्या। मुंबईतल्या कोरोनाच्या स्थितीवरून आशिष शेलार यांनी महापालिकेवर टीका केली आहे। आवश्यकता होती तेव्हा चाचण्या वाढवल्या नाहीत। 1 लाख अँटीबॉडी चाचण्या करा, सत्य समोर येईल असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय। अँटीबॉडी सर्वेक्षणाचा दाखला देत त्यांनी बीएमसी आणि सरकारवर टीका केली आहे। कोल्हापूरकरांना आता आपल्या घरातही मास्क घालून वावरावं लागण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत। त्यात एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचंही आढळून येत आहे। त्यामुळे घरातल्या घरातही मास्क वापरून कुटुंबात होणारा कोरोनाचा संसर्ग टाळता येईल असं मत आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलंय। कोरोनाच्या संकटात एका भावाला विवाहित बहिणीच्या घरी जाऊन किंवा त्या विवाहितेला माहेरी येऊन रक्षाबंधन साजरं करणं शक्य नाहीये, पण या भावा बहिणींच्या मदतीला आता पोस्टमन धावून येणार आहेत। भारतीय पोस्टमन खात्यानं केलेल्या या सोयीमुळे रविवारी आणि प्रतिबंधित क्षेत्रातल्या पत्त्यावर पोस्टानं राखी पोहोचवता येणार आहे। कोविड काळात आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासा असं सांगत सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय। या मेसेजमधून एक मोबाईल ॲप डाउनलोड करायला सांगितलं जातंय, मात्र कोणतंही मोबाईल ॲप हे ऑक्सिजनचं प्रमाण मोजण्यासाठी विश्वासू साधन नाही। अशा ॲप्सचा वापर करणं घातक ठरू शकतं अशी माहिती महाराष्ट्र सायबर क्राईमचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली आहे। लॉकडाऊनच्या काळात पश्चिम रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसलाय। पश्चिम रेल्वेला या काळात जवळपास 1905 कोटी रुपयांचा तोटा झालाय। त्यापैकी पश्चिम रेल्वेला 283 कोटी रुपयांचं नुकसान हे फक्त मुंबई उपनगरीय लोकल सेवा बंद असल्यामुळे झालेलं आहे। तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे कोरोनाचा धोका वाढतो अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। सिगारेटचं सेवन करणाऱ्यांच्या फुफ्फुसात कोरोनाचं इन्फेक्शन लवकर पसरतं, तसंच सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये हाताच्या माध्यमातून तोंडात संसर्ग होण्याचा धोकाही आहे असं सुद्धा आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय। फ्लिपकार्टनं फ्लिपकार्ट क्विक ही सेवा सुरू केली आहे। या सेवेमध्ये ग्राहकांना त्यांच्या ऑर्डरनुसार किराणा, ताजा भाजीपाला, मांस आणि मोबाईल फोन यांची 90 मिनिटात घरपोच डिलिव्हरी होणार आहे। सुरुवातीच्या काळात ही सेवा बंगळुरूमधल्या काही निवडक ठिकाणी उपलब्ध आहे। मायक्रोसॉफ्ट ही कंपनी भारतात नोकऱ्यांसाठी सर्वोत्तम कंपनी असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलंय। रँडस्टँड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चनं केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे। या सर्वेक्षणात सॅमसंग इंडिया दुसऱ्या तर अमेझॉन इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे। शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हॅनी बाबू यांना 4 ऑगस्टपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली आहे। हॅनी बाबू दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतात। त्यांना आता NIAनं अटक केली आहे। सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाणार नाही असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलंय। मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम असल्याचं अनिल देशमुख म्हणाले। अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहणार असल्याचं सांगितलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली होती। सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणामध्ये रिया विरोधात बिहारच्या पटनामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि त्याच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे रियावर अटकेची टांगती तलवार आहे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झालाय। या परीक्षेत एकूण 95.30% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। या वर्षीच्या निकालांमध्ये मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारलेली आहे। आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळानं राज्य सरकारकडे 2000 कोटीच्या पॅकेजची मागणी केली आहे। 1 लाख एसटी कर्मचाऱ्यांच्या जूनच्या पगारासाठी या पॅकेजची मागणी करण्यात आली आहे। आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीचं चाक लॉकडाऊनच्या काळात आणखी खोलात गेलंय। लॉकडाऊनमुळे सरकारच्या तिजोरीत सुद्धा खडखडाट आहे। त्यामुळे ठाकरे सरकार एसटीसाठी किती आर्थिक मदत जाहीर करणार याकडे लक्ष लागलंय।
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना सुद्धा पुन्हा एकदा काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेचे 5 नगरसेवक फोडलेत. सिन्नर महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पद दोन्ही शिवसेनेकडेच होतं. मात्र काल झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाट यांनी शिवसेनेच्या 5 आमदारांना फोडलेलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीनं नांदेड स्थित आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मागील 2 महिन्यांपासून आशुतोष त्याच्या पत्नीसह नांदेड शहरातल्या आपल्या घरी वास्तव्यास होते. त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्यापही अस्पष्ट असलं तरी त्याच्या जाण्यानं कलाप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. फ्रान्सहून निघालेली 5 राफेल लढाऊ विमानांची तुकडी 7,000 किलोमीटरचा प्रवास करून काल भारतात पोहोचली आहे. हरियाणातल्या अंबाला मिलिटरी बेसवर ही विमानं दाखल झाली आहेत. राफेल विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर फायटर पायलट आणि भारतीय युद्धनौकेतील जवानांनी त्यांचं स्वागत केलंय. राफेल विमानं भारतात दाखल झाल्यामुळे भारतीय वायुदलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.